इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन ॲरोमॅटिक इथर्समध्ये आपल्याला पहिली रिॲक्शन घ्यायची आहे हॅलोजिनेशन रिॲक्शन. या हॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये ब्रोमिनेशन घ्यायचं आहे आपल्याला बाय युझिंग Br2 इन ॲसिटिक ॲसिड. हॅलोजिनेशन इथे दिले पहा. हॅलोजिनेशनमध्ये कोणती घ्यायची आपल्याला ब्रोमिनसोबत रिॲक्शन घ्यायची, म्हणून ह्याला आपण ब्रोमिनेशन म्हणूयात. ॲनिसोल अंडरगोज ब्रोमिनेशन विथ ब्रोमिन इन ॲसिटिक ॲसिड. ब्रोमिनसोबत रिॲक्शन करायची आणि ब्रोमिनचं सोल्युशन कशात तयार करायचं आहे, ॲसिटिक ॲसिडमध्ये. इव्हन इन द अब्सेन्स ऑफ फेरिक ब्रोमाइड कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट वापरण्याची या ठिकाणी गरज नाही. इट इज ड्यू टू ॲक्टिवेशन ऑफ बेन्झिन रिंग बाय द मिथॉक्सी ग्रुप. मिथॉक्सी ग्रुपमुळे बेन्झिन रिंग काय होते, ॲक्टिवेट होते. त्याच्यामुळे या ठिकाणी फेरिक ब्रोमाइड FeBr3 हा कॅटॅलिस्ट वापरण्याची गरज नाही. या ठिकाणी बघा तुम्हाला रिॲक्शन जी दिलेली आहे ती सिंगल OCH3 घेऊन दिलेली आहे. मी या ठिकाणी लिहिले पहा 2 मॉलिक्युल्स घ्यायचे आहेत, कारण आपल्याला प्रॉडक्टमध्ये 2 बेन्झिन रिंग दाखवले आहेत, बरोबर आहे. एकदा Br हा ऑर्थो पोझिशनला आणि एकदा Br हा पॅरा पोझिशनला आहे. जर इथं बॅलन्स करायचे असेल रिॲक्शन तर इथं तुम्हाला 2 मॉलिक्युल्स घ्यावे लागतात ॲनिसोलचे, आणि Br2च्या ऐवजी 2 Br2 घ्यावे लागतात, 2 ब्रोमिनचे आयटम इन ॲसिटिक ॲसिड. एका वेळेस हा Br पॅरा पोझिशनला अटॅच होईल, एकदा ऑर्थो पोझिशनला. म्हणजे 10% हा प्रॉडक्ट तयार होईल आणि 90% हा. त्याला म्हणतो आपण ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल, पॅरा ब्रोमो ॲनिसोल. आणि एकदा H हा ऑर्थो पोझिशनमधनं आणि एकदा H हा पॅरा पोझिशनमधनं बाहेर पडेल, म्हणजे 2 हायड्रोजन बाहेर पडतील आणि इथले उरलेले 2 ब्रोमिनचे आयटम प्लस बाय प्रॉडक्ट लिहायचा 2HBr. दिलेलं नाही तुम्हाला पुस्तकात, लिहून घ्यायचं. असं बॅलन्स फॉर्ममध्ये रिॲक्शन द्यायची. त्याच्यानंतर आहे सेकंड रिॲक्शन आहे फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन. आता आपल्याला माहिती आहे फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शनमध्ये 2 रिॲक्शन आहेत, फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रीडल क्राफ्ट असायलेशन. जर आपण अल्कायल ग्रुप सबस्टिट्यूट करत असेल, H रिप्लेस बाय अल्कायल ग्रुप, त्याला आपण अल्कायलेशन म्हणूयात. आणि जर आपण असायल ग्रुप जर सबस्टिट्यूट करत असेल OR ग्रुप, तर त्याला आपण असायलेशन म्हणतात. असं फ्रीडल क्राफ्टचे 2 टाईप आहेत, फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रीडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. त्याच्यामध्ये आपल्याला ॲनिसोल रिॲक्ट्स विथ अल्काइल हॅलाइड अँड असाइल क्लोराइड. अल्काइल क्लोराइड म्हणू शकतो इथं आपण, इथं अल्काइल हॅलाइड दिले आणि असाइल क्लोराइड इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 कॅटॅलिस्ट दॅट इज कॉल्ड लेविस ॲसिड. या ठिकाणी असायलेशन आणि अल्कायलेशन होताना आपल्याला अनहायड्रस AlCl3 हा कॅटॅलिस्ट वापरायचा आहे, जो लेविस ॲसिड म्हणून ॲक्ट होतो. तर या ठिकाणी अल्काइल हॅलाइडसोबत आणि असाइल क्लोराईडसोबत ही रिॲक्शन होते, पण कॅटॅलिस्ट वापरला या ठिकाणी अनहायड्रस AlCl3. तर या ठिकाणी आपल्याला दोन्हींचे एक्झाम्पल दिलेले आहेत पहा. परत इथं प्रॉडक्टमध्ये 2 बेन्झिन रिंग दिल्या आहेत, म्हणून इथं 2 मॉलिक्युल्स घ्यायचे आहेत ॲनिसोलचे. 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲनिसोल रिॲक्ट्स विथ 2 मॉलिक्युल्स ऑफ मिथाइल क्लोराइड इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. एकदा CH3 ग्रुप हा ऑर्थो पोझिशनला सबस्टिट्यूट होईल, एकदा पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट होईल आणि 2 हायड्रोजन बाहेर पडतील ऑर्थो आणि पॅरा पोझिशनमधले, आणि 2 Clचे आयटम शिल्लक आहेत, कारण 2 CH3 ग्रुप एक ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट झाला आहे. 2 क्लोरीनचे आयटम शिल्लक आहेत आणि बेन्झिन रिंगमधनं बाहेर पडलेले 2 हायड्रोजनचे आयटम. बाय प्रॉडक्ट येईल प्लस लिहायचं या ठिकाणी +2 मॉलिक्युल्स ऑफ HCl. ही झाली बॅलन्स फॉर्ममध्ये रिॲक्शन. या प्रॉडक्टचं नाव काय येईल, 2-मिथॉक्सिटोलिन जो मायनर प्रॉडक्ट आहे आणि 4-मिथॉक्सिटोलिन जो मेजर प्रॉडक्ट असेल. ही झाली अल्कायलेशनचं. अल्कायलेशन म्हणजे आपण अल्कायल ग्रुप सबस्टिट्यूट केला आहे CH3 ग्रुप, बरोबर आहे. म्हणून ही झाली फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशनचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर असायलेशनमध्ये आपण असायल ग्रुप सबस्टिट्यूट करणार. असायल ग्रुप म्हणजे RCO ग्रुप. RCO ग्रुप म्हणजे हा R ग्रुप, हा C आणि O, हा Cl सबस्टिट्यूट होणार आहे, RCOCl, ज्याला काय म्हणतो आपण असायल ग्रुप. आणि हा ॲसिटाईल ग्रुप आहे. या ठिकाणी कोणता ग्रुप आहे, हा ॲसिटाईल. CH3COClला काय म्हणणार आपण, ॲसिटाईल क्लोराइड. When anisole reacts with acetyl chloride in the presence of anhydrous AlCl3, it gives 4-methoxyacetophenone and 2-methoxyacetophenone. परत या ठिकाणी आपल्याला बॅलन्स रिॲक्शनसाठी तर 2 मॉलिक्युल्स घ्यायचे आहेत ॲनिसोलचे. ॲसिटाईल क्लोराईडचे 2 मॉलिक्युल्स घ्यायचे आहेत. एकदा COCH3 ग्रुप, हा COCH3 ग्रुप एकदा ऑर्थो पोझिशनला सबस्टिट्यूट होईल, एकदा पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट होईल. 2 क्लोरीनचे आयटम शिल्लक आहेत
आणि याच्यातले बाहेर पडलेले अर्थो आणि पॅरा पोझिशनमधनं 2 हायड्रोजन, बाय प्रॉडक्ट येईल परत 2 मॉलिक्युल्स ऑफ HCl. तर या ठिकाणी तुम्ही हा कंपाऊंड जो आहे असा पुढे सुद्धा लिहू शकता. या ठिकाणी खाली दिलेला आहे पहा, एकदा 4-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन मेजर प्रॉडक्ट, त्याच्याच पुढे लिहा 2-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ HCl. तर ही झाली वरची रिॲक्शन जी झाली ती फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशनची होती आणि ही आहे ती फ्रिडल क्राफ्ट असायलेशनची. त्याच्यानंतर तिसरी रिॲक्शन आहे, शेवटची रिॲक्शन याच्यामधली नायट्रेशन. नायट्रेशन म्हणजे सबस्टिट्यूशन ऑफ NO2 ग्रुप. NO2 ग्रुपचं सबस्टिट्यूशन करायचं आहे. या ठिकाणी ॲनिसोल रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. त्याला कोणतं मिक्सचर म्हणतो आपण? नायट्रेटिंग मिक्सचर. टू गिव्ह अ मिक्सचर ऑफ अर्थो नायट्रोॲनिसोल अँड पॅरा नायट्रोॲनिसोल. या ठिकाणी सुद्धा अर्थो आणि पॅरा असे 2 प्रॉडक्ट्सचे आपल्याला मिक्सचर मिळते. त्याच्यामुळे 2 बेन्झिनने या ठिकाणी लिहिलं आहे. त्याच्यामुळे परत इथं 2 मॉलिक्युल्स ॲनिसोलचे घ्यायचे प्लस 2 मॉलिक्युल्स HNO3. या ठिकाणी वाटल्यास तुम्ही हे ॲरोवरचं जे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 हे कॅन्सल करा आणि 2 मॉलिक्युल्स HNO3चे लिहिले प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ HNO3 कॉन्सन्ट्रेटेड लिहा आणि ॲरोवर फक्त काय लिहायचं? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कारण एकदा NO2 ग्रुप, याच्यामधनं 2 NO2 ग्रुप मिळतील आपल्याला. एकदा NO2 ग्रुप अर्थो पोझिशनला सबस्टिट्यूट होईल, एकदा पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट होईल. 2 हायड्रोजनचे 2 OH ग्रुप. आता ह्या HNO3चं जर आपण डिसोसिएशन केलं तर आपल्याला काय मिळतं आहे? HO अँड NO2. बरोबर आहे. असं आपण गेल्या वर्षी रिॲक्शन लिहिताना तुम्हाला 11वीला सांगितलं होतं. हे किती मिळतील आपल्याला? 2 मॉलिक्युल्स घेतल्यामुळे 2 ग्रुप मिळतील. हा NO2, दोन्ही ग्रुप NO2 सबस्टिट्यूट झालेत, एक अर्थो आणि दुसरा पॅरा पोझिशनला. उरलेत काय? 2 HO ग्रुप आणि इथला बाहेर पडलेला एक H अर्थो पोझिशनला, एक H पॅरा पोझिशनमधला, एक हायड्रोजन आणि एक OH ग्रुप, एक वॉटर मॉलिक्यूल, दुसरा हायड्रोजन बाहेर पडलेला आणि OH ग्रुप, एक OH ग्रुप. तर तिथं बाय प्रॉडक्ट येतात 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O. त्याच्यापैकी कोणता प्रॉडक्ट मेजर आहे? 4 नायट्रोॲनिसोल हा प्रॉडक्ट मेजर आहे, 2 नायट्रोॲनिसोल हा मायनर प्रॉडक्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे शेवटचा पॉईंट आहे या चॅप्टरमधला, युजेस ऑफ अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. अल्कोहोलचे युजेस दिले, त्याच्यामध्ये मिथाल अल्कोहोल इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट फॉर पेंट्स अँड वॉर्निशेस. आणि इथाल अल्कोहोलचा एक यूज दिला, इट इज यूज्ड ॲज अँटी फ्रीजिंग एजंट इन ऑटोमोबाईल रेडिएटर्स. इज ऑल्सो यूज्ड ॲज सॉल्वंट. 2 करू शकता तुम्ही याच्यात पॉईंट. पहिला एक यूज आणि दुसरा इट इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट. हे अल्कोहोलचे युजेस दिलेत. फिनॉल्समध्ये युजेस दिलेत, अर्लियर इथर्सचे युजेस आहेत. अर्लियर डायइथाइल इथर वॉज यूज्ड ॲज अ जनरल ॲनेस्थेटिक इन सर्जिकल ऑपरेशन्स. सर्जिकल ऑपरेशन्स करताना त्याला जनरल ॲनेस्थेटिक म्हणून वापरतात डायइथाइल इथरला. आणि डायइथाइल इथरचा दुसरा उपयोग दिला, डायइथाइल इथर इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट फॉर ग्रिग्नार्ड रिएजंट, फॅट्स, वॅक्सेस, ऑइल अँड एक्सेट्रा. तर या सगळ्यांसाठी हे सगळे कंपाऊंड डिझॉल्व करण्यासाठी डायइथाइल इथरला ॲज अ सॉल्वंट आपण त्याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर फिनॉलचे युजेस आहेत. फिनॉल इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन, फॉर एक्झाम्पल बॅकेलाइट. हा पॉलिमर आहे, बॅकेलाइट हा एक पॉलिमर आहे ज्याचं केमिकल नेम आहे फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन. लक्षात, हे तयार करण्यासाठी फिनॉलचा उपयोग करतात. फिनॉल आणि फॉर्माल्डिहाइड या दोघांची रिॲक्शन होऊन तो रेझिन तयार होतो. फिनॉल आर यूज्ड ॲज अँटीसेप्टिक इन कॉमन प्रॉडक्ट्स लाईक एअर फ्रेशनर्स, डिओड्रंट्स, माउथवॉश, कॅलामाइन लोशन्स, फ्लोअर क्लीनर्स एक्सेट्रा. अँटीसेप्टिक म्हणून वापरतात आणि ह्याचं डायल्यूट सोल्युशन वापरतात फिनॉलचं. आणि फिनॉलचं जर आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जर घेतलं तर तो डिसइन्फेक्टंट म्हणून वापरतात. तर अशा प्रकारे हे अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्सचे युजेस आहेत. त्याच्यानंतर बघा एक्झरसाइजमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आणि 2 याचे उत्तर पहा कसे आहेत. एक्झरसाइजमध्ये पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. त्यांना माहिती. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट ऑप्शन. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट्स ऑफ फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे अल्कोहोल दिलेत. यापैकी आपल्याला काय दाखवायची त्यांची इन्क्रीजिंग ऑर्डर बॉइलिंग पॉईंट्सची कोणती आहे. त्याच्यामध्ये ए उत्तर करेक्ट असेल, कारण टर्शरी अल्कोहोल्स, सेकंडरी अल्कोहोल्स आणि प्रायमरी अल्कोहोल्स.
टर्शरी अल्कोहोल इज हॅव द मोर बॉइलिंग पॉईंट दॅन सेकंडरी, सेकंडरी हॅव द मोर बॉइलिंग पॉईंट दॅन प्रायमरी, म्हणून करेक्ट ऑप्शन कोणता असेल ए. त्याच्यानंतर सेकंड, विच इज द बेस्ट रिएजंट फॉर कॅरिंग आउट फॉलोइंग कन्व्हर्जन. ह्या स्ट्रक्चरचं कन्व्हर्जन याच्यामध्ये करायचं म्हणजे डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये करायचे, अनसॅच्युरेटेडचं सॅच्युरेटेडमध्ये रूपांतर करायचे. तर आपल्याला या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल ॲड करायचं आहे आणि वॉटर मॉलिक्यूल ॲड करताना आपण वापरतो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि नंतर त्याचा हायड्रोलिसिस करतो. म्हणजे करेक्ट याचं उत्तर कोणतं आहे सेकंडचं बी. त्याच्यानंतर थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग सबस्टेट विल गिव्ह आयोनिक ऑर्गॅनिक प्रॉडक्ट ऑन रिॲक्शन. आयोनिक प्रॉडक्ट कोणता कंपाऊंड देतो तर त्याच्यामध्ये रिॲक्शन ए जी आहे ते त्याचं करेक्ट उत्तर आहे CH3CH2OH when reacts with sodium. त्याच्यानंतर फोर्थ आहे, विच इज द मोस्ट रेजिस्टंट अल्कोहोल टुवर्ड्स ऑक्सिडेशन रिॲक्शन अमॉंग द फॉलोइंग. आपल्याला माहिती आहे टर्शरी अल्कोहोल जो आहे याचं ऑक्सिडेशन आपण इझिली करू शकत नाही. मग याच्यामध्ये कोणतं असं उदाहरण आहे, हा प्रायमरी अल्कोहोल आहे, हा सेकंडरी अल्कोहोल आहे, हा सेकंडरी अल्कोहोल आहे. टर्शरी अल्कोहोल कोणता आहे सी, म्हणून याचं करेक्ट उत्तर कोणतं असेल सी उत्तर, जो टर्शरी अल्कोहोल आहे जो काय करतो मोस्ट रेजिस्टंट अल्कोहोल आहे टुवर्ड्स द ऑक्सिडेशन. त्याच्यानंतर चौथं, रेसॉर्सिनॉल ऑन डिस्टिलेशन विथ झिंक डस्ट गिव्ज बी. त्याचं उत्तर आहे बी बेन्झीन. ॲन्युसोल ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड HI गिव्ज बी उत्तर आहे त्याचं फिनॉल अँड मिथॅनॉल. त्याच्यानंतर 6 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग इज द लिस्ट ॲसिडिक कंपाऊंड. ABCD असे उत्तर दिलेत. याच्यामध्ये NO2 ग्रुप जो आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे त्याच्यामुळं हा सगळ्यात मोर ॲसिडिक आहे. त्याच्यानंतर C ॲसिडिक आहे, त्याच्यानंतर A ॲसिडिक आहे आणि सगळ्यात लिस्ट ॲसिडिक कोणता येईल बी. कारण का याच्यामुळं ह्या स्ट्रक्चरमध्ये CH3 ग्रुप अटॅच आहे आणि जो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे त्याच्यामुळं हा लिस्ट ॲसिडिक आहे. त्याच्यामुळे उत्तर कोणतं येईल बी. द कंपाऊंड इनकॅपेबल ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर इज. याच्यामध्ये बघा ऑक्सिजन आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, तो इथर्स आपल्याला माहिती आहे इथरमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीमध्ये घेतलं आहे वॉटरसोबत ते हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात. त्याच्यानंतर फिनॉलसुद्धा वॉटरसोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात, अल्कोहोलसुद्धा करतात. फक्त याच्यात उत्तर जे आहे ते असेल बी अल्केन्स. अल्केन्स डू नॉट कॅपेबल टू फॉर्म द हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर, म्हणजेच इनकॅपेबल आहेत, म्हणून उत्तर कोणतं असेल बी. त्याच्यानंतर इथर्स आर केप्ट इन एअर टाईट ब्राऊन बॉटल्स बिकॉज. आपल्याला माहिती आहे आपण रिॲक्शन घेतली याची, पेरॉक्साईड्स तयार होतात. इथर्स ऑक्सिडायझेस टू एक्सप्लोजिव्ह पेरॉक्साईड, देअरफॉर दे आर केप्ट इन एअर टाईट ब्राऊन बॉटल्स. 9 इथर्स रिॲक्ट विथ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टू फॉर्म ऑक्झोनियम सॉल्ट्स. तर असे ह्याचे उत्तर असतील MCQचे 1 ते 10 पर्यंतची. त्याच्यानंतर आहे ॲन्सर इन 1 सेंटेन्स किंवा 1 वर्डमध्ये तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे. नंबर 1, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ प्रोपीन गिव्ज N प्रोपायल अल्कोहोल तयार होतो, कारण या ठिकाणी रिॲक्शन जी होते ती अँटी मार्कोनिकोस ॲडिशननुसार रिॲक्शन होते, म्हणून इथं N प्रोपायल अल्कोहोल किंवा प्रोपॅन 1 OL हा प्रॉडक्ट तयार होतो. राईट द IUPAC नेम ऑफ द अल्कोहोल हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10O विच इज रेजिस्टंट टुवर्ड्स ऑक्सिडेशन. आत्ता सांगितले तुम्हाला MCQजमध्ये कोणता अल्कोहोल रेजिस्ट करतो ऑक्सिडेशन, टर्शरी अल्कोहोल. म्हणजे ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यापासून आपल्याला टर्शरी अल्कोहोल तयार करायचं आहे. टर्शरी अल्कोहोल म्हणजे सेंटरमध्ये कार्बन आणि त्याला अटॅच किती कार्बन असतील 3 कार्बन, म्हणजे हे स्ट्रक्चर येईल त्याचं पहा. म्हणजे याचं नाव काय येईल 2-मिथाइल प्रोपॅन 2OL. दॅट इज द नेम ऑफ अल्कोहोल विच हॅव्हिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10O विच रेजिस्ट टुवर्ड्स ऑक्सिडेशन. हे त्याचं स्ट्रक्चर येईल आणि त्याचं नाव येईल 2-मिथाइल प्रोपॅन 2OL. राईट स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह अल्कोहोल हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10O. ऑप्टिकली ॲक्टिव्ह अल्कोहोल तयार करायचं म्हणजे त्याच्यात ॲटलिस्ट 1 कार्बन ॲटम कसा असला पाहिजे असिमेट्रिक, आणि तो कार्बन ॲटम इतर 4 डिफरंट ग्रुप्सला किंवा ॲटम्सला अटॅच असला पाहिजे. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे येईल या ठिकाणी बघा. C हा असिमेट्रिक कार्बन ॲटम, एक मिथाइल ग्रुप, एक इथाइल ग्रुप, एक हायड्रोजन आणि दुसरा OH ग्रुप. ह्याचा जर तुम्ही फॉर्म्युला तयार केला तर तो येतो C4H10O. that is called, name of that alcohol is butan 2OL. write the name of the electrophile used in the Kolbe's reaction. Kolbe's reaction मध्ये कोणता इलेक्ट्रोफाईल वापरला जातो, दॅट इज कार्बन डायऑक्साईड. तर अशी ही क्वेश्चन नंबर 1 आणि 2 ची उत्तर आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3,
4, 5, 6. 5 आणि 6 सोपं आहे, तुम्ही हे करून घेऊ शकता. 3 आणि 4ची उत्तरं तुम्हाला नोट्समधनं भेटून जातील आपल्या, तर ते तुम्ही क्वेश्चन्स व्यवस्थितपणे करून घेणे.